नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मस्त असं वाटण बनवून सुकट बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा 3 प्रकारचे मी सुकट घेतलेले आहे। ही थोडी मोठी आहे, त्याचं तोंड असं शेपटीचा भाग असा मी काढून घेतलेला आहे, म्हणजे साफ नीट करून घेतलेली आहे। नीट करायची खूप साऱ्या रेसिपीमध्ये मी दाखवलेलं आहे। ही बघा म्हणजे आत्ताची नवीन जी सुकट आहे तिकडे आपली नवीन सुकवलेली ती सुकट आहे। हिला पण मी नीट करून घेतलेली। हिचं काय असं तोंड वगैरे काढायचं जास्त जर मोठं जर असेल ना तर हाताने काढायचं नाही तर तुम्हाला सांगते हे जे कसं काढायचं का कॉटनच्या कपड्यात टाकून जर आपटलं का नाही तर त्याचे जे पुढचं काट्याचं ह्याचं सगळं हे निघून जातं। तुम्ही कसे करता जरा मला कमेंट करून सांगा। आणि हीच सुकट पण ह्या पहिली जरा जुनीवाली सुकट आहे ही। तर हे अशा पद्धतीत मग तिचा पिवळा कलर येतो, थोडीशी सफेद आहे आणि ही थोडीशी पिवसर आहे। तर ह्या दोन्ही बारीक आहेत आणि ही मोठी आहे। म्हणजे ह्यातलं तुम्हाला मी सांगते तुम्ही मोठी जरी घेतली तरी ह्या रेसिपीसाठी चालू शकते, बारीक जरी घेतली तरी चालेल। ही सगळी मिळून 250 ग्रॅम आहे। वाडगं घेतलेलं आहे, वाडग्यामध्ये आपण हे काढून घेऊया। तर तुम्हाला सांगते तुम्हाला हवा असेल ना तर मोकळ्या कढईमध्ये थोडंसं हलकं ह्याला तुम्ही गरम करून घेऊ शकता। त्यानं काय होतं ते पण तुम्हाला मी लगेच सांगते। त्यानं काय होतं काय रेती वगैरे जर असेल का नाही तर ती निघून जाते आणि मग तिला धुवून घ्यायची। मी कशी ही आणल्यानंतर थोडीशी सुकवते ना तर सुकल्यानंतर सुद्धा ह्याची रेती निघून जाते। आणि काय करणार आता मला 2 ते 3 पाण्यानं धुवून घेणार आहे, पण थोडेसे वेळ पाण्यात ठेवायचे। मिक्सरचं मी भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एक कांदा बघा छोट्या आकाराचा आहे, त्याचे असे तुकडे करून मी टाकलेले आहेत। हे पण असे तुकडेच आहेत बघा, छोट्या आकाराचा टाकलेला आहे। ह्याच्यामध्ये लसूण टाकायचा, एक 8 ते 9 पाकळ्या टाकलेले आहेत, कमी जरी केला तरी चालेल। छोटे 3 तुकडे आहेत बघा छोट्या आकाराचे। आलं घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, छोटा 1 चमचा धने घेतलेले आहे, थोडंसं जिरं जरी तुम्ही टाकलं तरी पण चालू शकतं। ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायच्या इथं 2 हिरव्या मिरच्या, ह्या मी तिखटवाल्या टाकलेल्या आहेत, तुम्ही पोपटी जरी टाकल्या तरी चालेल। म्हणजे जर आपण कमी तिखट खातो तर तशा पद्धतीत तुम्ही जरी टाकलं तरी चालू शकते। ह्याच्यामध्ये बघा हे खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं, जे आपलं वल्लं खोबरं असतं का नाही त्याचे मी पाट काढून असं खिसून सुकवलेलं आहे। ह्याच्या जागी तुम्ही वल्लं खोबरं पण टाकू शकता, कारण काय होतं जास्त जर असे नारळ आणलेले असले की नाही तर मग ते खराब होतात। तर मी काय करते असं खिसून सुकवून ठेवते थोडंसं, कधी कधी असं उपयोगीला येतं जर आपल्याकडे वल्लं खोबरं नसेल तर। ह्याच्यामध्ये थोडासाच पाण्याचा वापर करणार आहे, नाही केला तरी पण चालेल, आणि बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे, पाण्याचा वापर बिलकुल सुद्धा केलेला नाही आहे। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल, आणि गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं कडक गरम केलेलं आहे, त्यामध्ये छोटा 1 चमचा टाकणार आहे जिरं, आणि त्याच्यामध्ये 3 मिडियम आकाराचे कांदे बघा ते चॉपरला मी जास्त बारीक केलेले नाही आहेत, मोठे मोठेच केलेले आहेत, हे मी टाकून घेते। कांदा मी टाकून घेतलेला आहे, गॅस मिडियमच आहे। हा कांदा चांगला भाजून घ्यायचा, तुम्हाला हवा असेल का नाही तर ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये जिऱ्याबरोबर 2-4 कढीपत्त्याच्या काड्या जरी टाकल्या तरी चालू शकतं। कढीपत्ते 2-4 पानं टाकायची, लसूण जरा थोडासा कुटून मोठा मोठा टाकला तरी पण खूप छान चव येते बरं का। कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे, त्याच्यामध्ये टाकूया आपण थोडीशी हळद, आणि थोडीशी टाकायची आपण ह्याच्यामध्ये हिंग पावडर। आता ह्यातली एखादी गोष्ट जर तुम्हाला आवडत नसेल ना तर तुम्ही नाही टाकली तरी पण चालेल। मिक्स करून घेते, आणि आता ह्याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं ना ते पहिलं टाकून घेऊया। वाटण बघा एकदम बारीक नाही, असं दरदर आहे, साधारणसं दरदर आहे। तर हे मी सगळं टाकून घेते। वाटण टाकून घेतलेलं आहे, आता एक 2 ते 3 मिनटं मस्त असं परतून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे 2 मिनटं। त्याच्यामध्ये एक टाकणार आहे टोमॅटो। आता हे कसं माहिती आहे का, तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही नाही टाकलं तरी पण चालू शकते। आता ह्याला काय करते चांगलं परतून घेते बारीक गॅसवरच। मस्त असं बघा बारीक गॅसवर मी परतून घेतलेलं आहे। टोमॅटो कसं बारीक जरी केले तरी तुम्ही चालू शकते, मी थोडेसे मोठे मोठेच कट केलेत कारण की खूप सॉफ्ट होता। ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं 1 चमचा। आता ह्याला जास्त मीठ टाकायचं नाही, कारण की जी आपली सुकट असते ना तिला मीठ भरपूर असतं, त्यामुळं टाकायचं नाही। तर ह्याच्यामध्ये पण 1 मिनिटभर मी परतून घेते। मीठ टाकल्यानंतर मस्त असं बघा बारीक गॅसवरच मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणारे आपला कोल्हापुरी मसाला, सगळे मसाले आपले अपलोड झालेले आहेत, तुम्ही कोणता पण मसाला बनवा। सविस्तर माहितीसकट मी रेसिपी अपलोड केलेली आहे। आता हे पण मी असं चांगलं मिक्स करून घेते, गॅस बारीकच आहे आपला। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक केला होता ना त्याच्यामध्ये मी कोमट पाणी टाकलं होतं, थंड पाणी नाही कोमट पाणी। आता आपण ह्याला काय करू 1-2 मिनटं चांगला मसाला आपला हा शिजून देऊया। मसाला मस्त असा बघा शिजून दिलेला आहे, असं तेल सुटस्तोवर चांगलं शिजून द्यायचं। जर आपण पाणी टाकलं ना तर मग असं चांगलं शिजलं का नाही की छान लागतं। रेसिपी तर सुकटीच्या मी खूप साऱ्या अपलोड केलेल्या आहेत, पण हा थोडासा वेगळा।
सुकटीचं कालवण वगैरे, कडाण वगैरे सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहेत. थोडंसं काहीतरी वेगळं करायचं तर तुम्हाला हे अशा पद्धतीनं करून एकदा खूप छान लागतं. गॅस केलेला आहे आता मी मीडियम, आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचे. आणि ही कधी पण लक्षात ठेवायचं, ही जी सुकट आहे ना 2 ते 3 पाण्यानं चांगली स्वच्छ धुवायची. पहिली तर थोडा वेळ भिजत घालायचे आणि नंतर धुवायचे, म्हणजे काय रेती घाण वगैरे काय जर असेल ना तर निघून जातात. ह्याला काय करते, 1 मिनिटभर पहिलं मी परतून घेते. मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे. ह्यात हवा असेल तर तुम्हाला जर थोडंसं पाणी पाहिजे असेल का नाही तर पाणी जरी टाकलं तरी चालू शकतं, पण ह्याला थोडंसं आता पाणी तर सुटणारच आहे. ह्याच्यावर ठेवूया आपण एकदम पॅक झाकण आणि गॅस बारीक करून 5 मिनटं चांगलं शिजवून देऊया. बारीक गॅसवर बघा मी 2च मिनटं फक्त झाकून ठेवलं होतं. आता आपण ह्याच्यामध्ये एक छोट्या आकाराचं टोमॅटो टाकलं होतं, एकदम सॉफ्टवालं होतं. तुम्हाला जर टाकायचं असेल तरच कोकम टाका, नाही टाकलं तरी पण चालू शकते. तर मी 2 तुकडे घेतलेले आहेत बघा कोकमचे, मिक्स करून घेते. कोकमनं काय होतं, छान चव येते. अजून टाकायला पाहिजे होतं कारण की मी टोमॅटो टाकल्यामुळे मी 2च तुकडे टाकलेले आहेत. परत झाकण ठेवूया 5 ते 7 मिनटासाठी. झाकण ठेवलं होतं, आपण झाकण काढून घेऊया. बघा किती छान असे झालेले, मस्त एकदम होते बरं का. याच्यावर थोडीशी टाकूया कोथिंबीर, मिक्स करून घेऊया. थोडंसं जरी पाणी अजून जर राहिलं ना तर खाताना जर तुम्हाला भातावर ह्याच्यावर खायचं म्हटलं ना तरी पण तुम्ही ही खाऊ शकता, मस्त होते. आणि असं पण थोडंसं याच्यामध्ये रस्सा तर राहिलेलाच आहे. अशा पद्धतीनं झटपट एकदा करून बघा. खूप साऱ्या रेसिपी तर टाकते, पण ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.